नमस्कार, मी प्राध्यापिका सुपेकर वैशाली रयत शिक्षण संस्थेमध्ये 2004 पासून राज्यशास्त्र विभागाच्या अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक म्हणून मी काम करत आहे। 2004 ते 2013 पर्यंत मी आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज रामानंद नगर इथे सेवा बजावलेली आहे आणि अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर इथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सन 2013 पासून मी कार्यरत आहे आणि मला अत्यंत आनंद होत आहे की मी आज माझा विषय घेऊन तुमच्या सगळ्यांच्या समोर येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी राज्यशास्त्र विषयाचा स्पेशल 3 लोकप्रशासन हा जो विषय आहे, या लोकप्रशासनाचं पहिलं प्रकरण आपण इथे समजून घेणार आहोत। ज्या प्रकरणाचं नाव आहे लोकप्रशासनाची ओळख, ज्याला आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो। तर सगळ्याच्या अगोदर आपण एक समजून घ्यायला पाहिजे की अनेक विद्यापीठांमध्ये, जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र हे दोन्ही विषय एकमेकांशी निगडीत पण मानले जातात आणि स्वतंत्र पण मानले जातात। एक काळ असा होता पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये की जिथे राज्यशास्त्रामध्ये फक्त राज्यसंस्था, फक्त शासन संस्था यांचाच अभ्यास केला जात होता, परंतु प्रशासन हा घटक शासन संस्थेशी इतका महत्त्वाचा आहे की आधुनिक काळातील विचारवंतांना शासनाबरोबरच प्रशासकीय संस्थांचा अभ्यास करणं सुद्धा महत्त्वाचं वाटू लागलं। मग लोकप्रशासनाची सुरुवात अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये व्हायला लागली आणि तेव्हापासून लोकप्रशासनामध्ये अनेक प्रकारचे सिद्धांत जन्माला आले, नवनवीन तत्वांचा स्वीकार केला गेला आणि राज्यशास्त्रापासून लोकप्रशासन हे एक वेगळं शास्त्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं। परंतु आपण आज या ठिकाणी राज्यशास्त्राचा एक पार्ट म्हणून लोकप्रशासन अभ्यासणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण लोकप्रशासनाचा अर्थ आणि त्याची व्याख्या समजून घेऊया। तर प्रोफेसर एल डी व्हाईट नावाचे जे प्रशासकीय विचारवंत आहेत, ते लोकप्रशासनाची व्याख्या करत असताना असं म्हणतात की लोकप्रशासनामध्ये अशा सर्व कृतींचा किंवा कार्यांचा समावेश होतो की ज्यांचा उद्देश सार्वजनिक धोरणांची पूर्तता करणे हा असतो। आता समजून घ्या की दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांनी लोकशाहीचा स्वीकार केला आणि लोकशाहीमध्ये जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे कल्याणकारी राज्य, ज्याला आपण वेलफेअर स्टेट असं म्हणतो। या वेलफेअर स्टेटमध्ये जनतेच्या कल्याणाची जबाबदारी शासनाने घेतलेली असते। मग शासन काय करतं की प्रजेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध प्रकारची धोरणं राबवतं आणि ती धोरणांची अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासन करतं। म्हणून मला इथे व्हाईट नावाच्या विचारवंताची ही जी व्याख्या आहे ही खूप समर्पक वाटते, कारण तो असं म्हणतो की मुळातच प्रशासनामध्ये अशा सगळ्या कृती केल्या जातात की ज्याच्यामध्ये सार्वजनिक धोरणांची अंमलबजावणी केली जाते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे असा आहे की लोकप्रशासनाला इंग्रजीमधून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात। पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पब्लिक म्हणजे प्रजा किंवा जनता असा आपण अर्थ आपल्याला माहितीच आहे आणि ॲडमिनिस्ट्रेशन हा जो शब्द आहे हा मूळ ॲड आय मिनिस्ट्रेअर या लॅटिन भाषेपासून तयार झाला आहे। मग मिनिस्ट्रेअर या शब्दाचा अर्थ काय होतो तर राज्यकारभार करणं किंवा जनतेची सेवा करणं। म्हणून तुमच्या असं लक्षात आलं असेल की आपल्याला लोकप्रशासन या विषयामध्ये अशा सर्व घटकांचा अभ्यास करायचा आहे की शासनाची वेगवेगळी खाती, शासनाचे वेगवेगळे विभाग, अनेक महामंडळं, अनेक प्रकारच्या संस्था आणि त्यांच्या माध्यमातून चालली जाणारी कार्य आणि या संघटना निर्माण होण्यासाठी ज्या अनेक तत्वांची गरज असते, याचा सर्वांचा अभ्यास आपल्याला लोकप्रशासनामध्ये करायचा आहे। आणि विद्यार्थ्यांनो, हे एक लक्षात घ्या की काळ जसा जसा पुढे जातोय म्हणजे 90-91 पासून जागतिकीकरणाची जी लाट आलेली आहे, या लाटेमध्ये समाजाच्या गरजा वाढल्या, समाजाच्या अपेक्षा वाढल्या आणि या अपेक्षा गरजांची पूर्तता करण्याचं काम ऑब्व्हियसली शासनावर आणि प्रशासनावर आलेलं आहे आणि म्हणून लोकप्रशासनाची जी कक्षा आहे अभ्यासाची ती दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसते। मला विश्वास आहे की आत्तापर्यंत जे काही पाहिलं आपण, व्याख्या पाहिली, अर्थ पाहिला, त्या शब्दाची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली ते पाहिलं। आता आपण बघणार आहोत नेचर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच लोकप्रशासनाचं स्वरूप। आता लोकप्रशासनाचं स्वरूप बघत असताना आपल्याला एकंदर 4 मुद्दे इथे या ठिकाणी बघायचे आहेत। पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे लोकप्रशासनाचा संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोन। संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोन म्हणजे काय? एल डी व्हाईट नावाचे विचारवंत या दृष्टिकोनाचं समर्थन करतात।
ते असं म्हणतात की लोकप्रशासनाशी संबंधित असणारी जी सगळी अनेक कार्य आहेत त्या सगळ्याच कार्यांचा समावेश लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये करायचा. म्हणजे नेमकं काय करायचं की बघा, आपल्या राज्यघटनेमध्ये आपण शासनाच्या कार्याची विभागणी करण्यासाठी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ असे 3 विभाग निर्माण केलेले आहेत. आपण बघूया मुद्द्यांद्वारे. आता याच्यामध्ये कायदे मंडळाचं काम काय आहे की आपण स्टेट ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य ही संकल्पना स्वीकारलेली आहे. शासन जनतेसाठी जी काही अनेक कामं करतं ती प्रत्येक कामं किंवा प्रत्येक धोरण राबवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा कायदा संसद तयार करत असते. म्हणून मग ज्या कायद्यानुसार मंत्रिमंडळ म्हणजेच कार्यकारी मंडळ काम करते त्या कायद्यांच्या प्रक्रियेचा अभ्यास सुद्धा इथे महत्त्वाचा मानला गेलेला आहे. कायदे मंडळाने तयार करून दिलेल्या कायद्यांची, धोरणांची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ संसदेच्या मान्यतेशिवाय करू शकत नाही. आणि म्हणून मग कायदे मंडळाच्या बरोबरच ज्याला आपण मंत्रिमंडळ म्हणतो किंवा कार्यकारी मंडळ म्हणतो त्या कार्याचा सुद्धा समावेश केला जावा. म्हणजे आणखी डिटेलमध्ये सांगत असताना मी तुम्हाला इथे म्हणते की प्रत्येक देशामध्ये एक शासन असतं. त्या शासनाच्या अंतर्गत विविध प्रकारची खाती निर्माण केली जातात. ॲज एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल की आरोग्य खातं, समाज कल्याण खातं, शेती खातं ही वेगवेगळ्या प्रकारची खाती त्यांना दिलेली कामं पार पाडत असतात. मग प्रत्येक खात्याचा मंत्री ते त्या खात्याच्या शिपायापर्यंत प्रत्येकाला त्यांची त्यांची जबाबदारी वाटून दिलेली असते. आणि प्रत्येक खातं जे काम करतं त्यांचा सगळ्यांचा अंतिम हेतू काय आहे की जनतेचं हित साध्य करणं. म्हणून संकलित दृष्टिकोन असं सांगतो की कार्यकारी मंडळाच्या अंतर्गत सगळ्या घटकांचा समावेश लोकप्रशासनाच्या स्वरूपामध्ये येतो. म्हणून त्याचा अभ्यास केला जावा. आपण कुठल्याही कामाला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानू शकत नाही. इवन दो आपलं कॉलेज ही एक संस्था जर आपण मांडली तर प्राचार्यांपासून शिपायापर्यंतची सगळ्यांची कामं तितकीच महत्त्वाची आहेत. याच्यातला एक जरी घटक आपल्या कामामध्ये चुकला तर त्याचा संपूर्ण परिणाम संस्थेच्या किंवा कॉलेजच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. म्हणून सगळ्या कामांचं महत्त्व लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि तिसरा म्हणजे न्यायमंडळ. ही न्यायमंडळ नावाची जी संस्था आहे ही पूर्णपणे वेगळी आहे. पण विद्यार्थ्यांनो हे लक्षात घ्या की जर कायद्याला अनुसरून शासन काम करत नसेल तर न्यायमंडळ त्याच्यामध्ये लक्ष घालतं आणि शासनाला तशा पद्धतीचे निर्देश देतं. आता सध्याच बघतोय आपण की लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्याचे मजूर काम करत होते आणि त्या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केंद्र प्रशासनानं केलेली होती. त्यांना विशेष रेल्वे सोडवण्यात आल्या होत्या. तर सुप्रीम कोर्टाने केंद्र शासनाला खडसावलंय की या मजुरांची अवस्था लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांना कुठलंही काम नाही आहे, सगळ्या वस्तूंची टंचाई असं असताना तुम्ही त्या कामगारांकडून कशा प्रकारे तिकीट त्यांच्याकडून घेतलंय ही अत्यंत चुकीची बाब आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यावर देखरेख करण्याचं काम, कायद्याला अनुसरून त्यांच्याकडून कारभार होतो की नाही हे बघण्याचं काम न्यायमंडळ करते. म्हणून आपण बघतो की संकलित किंवा सर्वव्यापी दृष्टिकोनामध्ये लोकप्रशासनाच्या 3 विभागाशी संबंधित असणाऱ्या कार्याचा अभ्यास व्हायला हवा असं विचारवंत आग्रह धरतात. दुसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे लोकप्रशासनाचा व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन. तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही प्रकारची खाती किंवा संघटना असेल तर त्याच्यामध्ये एक संचालक मंडळ असतं. संचालक मंडळ प्रत्यक्षामध्ये काम करत नाही परंतु ते काम करून घेतात. मग हा दृष्टिकोन काय समर्थन करतो किंवा काय सांगतो की काम करून घेणारा जो घटक आहे, इतरांकडून काम करून घेणारा जो घटक आहे, फक्त त्याच घटकांचा अभ्यास व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनामध्ये महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ आपण एखादी खाजगी कंपनी घेऊया, कुठल्याही वस्तूंचं उत्पादन करणारी. याच खाजगी कंपनीमध्ये एक मॅनेजिंग बॉडी असते, प्रत्येक संस्थेमध्ये असते. ही मॅनेजिंग बॉडी काय करते की त्या संस्थेची धोरणं ठरवायचं काम करते. डिसिजन मेकर असतात ते. म्हणून त्यांचे डिसिजन ठरवणं महत्त्वाचं आहे, कारण त्यांचं धोरण जर चुकलं, त्यांचा निर्णय जर चुकला तर संपूर्ण संस्थेवर त्याचा वाईट परिणाम होणार असतो. आणि या व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनामध्ये फक्त व्यवस्थापकीय मंडळीच्या कार्याचा समावेश केला जावा असं हा मुद्दा आपल्याला इथे सांगतो. विद्यार्थ्यांनो, दोन्ही मुद्द्यातला फरक समजून घ्या.
सर्वव्यापी दृष्टिकोन काय सांगतो की लोकप्रशासनामध्ये मोठ्या कार्यापासून छोट्या कार्यापर्यंत म्हणजे संघटनेच्या शिखरापासून तळापर्यंतच्या सगळ्या कार्याचा समावेश करणं आवश्यक आहे. आणि दुसरा दृष्टिकोन काय सांगतो, व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन, की फक्त व्यवस्थापकीय कार्याचाच समावेश लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये करणं आवश्यक आहे. दोन्ही बाजूचं समर्थन करणारे विचारवंत त्यांच्या दृष्टिकोनाला योग्य मानतात, पण जेव्हा आपण एक विद्यार्थी म्हणून अभ्यास करतो तेव्हा आपण दोन्ही बाजूंचाही समग्र रीतीने विचार करणं आवश्यक असतं. मला विश्वास आहे की हे दोन्ही मुद्दे तुम्हाला समजले असतील. आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे लोकप्रशासन ही एक कला आहे. बघा, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्याचं समर्थन करणारे विचारवंत म्हणतात की चित्रकला, मूर्तिकला, नृत्यकला म्हणजे ललित कला जशा पद्धतीच्या कला असतात तशाच प्रशासन चालवणं ही सुद्धा एक कला आहे. खरंच कला आहे, कारण प्रशासनाच्या संघटनेमध्ये अनेक लोक मिळून जे काम करत असतात ते प्रत्येक जण वेगळ्या विचारसरणीचे असतात, वेगळ्या स्वभावाचे असतात. मग प्रशासकाचं कौशल्य काय आहे की त्या प्रत्येकामध्ये समन्वय साधून आपला जो हेतू आहे हा हेतू साध्य करणं. आणि मग ही कला आपल्याला जोपासावी लागते. मग या कलेमध्ये कोणकोणते गुण आवश्यक आहेत, जसं की उत्साह, प्रशासकाला उत्साही असणं आवश्यक आहे. दुसरं आहे नेतृत्व करण्याची क्षमता असायला पाहिजे, लीडरशिप, कारण त्याच्या मागे अनेक जण उभे असतात. तो ज्या पद्धतीने डायरेक्शन देत असतो त्या पद्धतीने त्याचे अनुयायी त्याच्या मागे फॉलो करत असतात. दुसरं म्हणजे अचूक निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी, दूरदृष्टी असायला हवी. आताही बघतो आपण की पावसाळ्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये महापूर आलेला होता. त्यावेळी तिथले जिल्हाधिकारी, तहसीलदार ऐनवेळी कोणता निर्णय घेतात, आपलं कौशल्य वापरून त्या परिस्थितीतून कशा पद्धतीनं बाहेर येतात हे आपण बघितलं. किंवा आत्ता पण बघतो की देशभरामध्ये अनेक प्रकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी आली आहे. तर सगळ्या संकटांचा सामना करून त्याच्यामधून आपलं हेतू साध्य करणं ही एक कला आहे. त्याच्यामुळे हा दृष्टिकोन असं सांगतो की लोकप्रशासन ही एक कला आहे. जशा ललित कला असतात तशीच ही एक कला आहे. आणि शेवटचा आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे लोकप्रशासन हे एक शास्त्र आहे. इट इज अ सायन्स. आता सायन्स कशाला आपण म्हणतो की रसायनशास्त्रामध्ये किंवा भौतिकशास्त्रामध्ये जसे निश्चित नियम किंवा तत्व किंवा सिद्धांत निर्माण केले जातात. H2O बरोबर पाणी हा जो नियम आहे हा जगभरातल्या कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये केला तर त्याचा रिझल्ट एकच येणार आहे, म्हणजे निश्चित तत्व आहे त्याच्या मागचं. तर प्रशासकीय विचारवंत म्हणतात की लोकप्रशासनामध्ये सुद्धा अशा अनेक तत्वांचा आणि सिद्धांताचा अंगीकार किंवा स्वीकार आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळे इतर शास्त्रांप्रमाणे आमच्या विषयाला सुद्धा शास्त्र द्यायला पाहिजे, कारण या लोकप्रशासनानं स्वतःची एक अभ्यास पद्धती ठरवलेली आहे. प्रशासनाशी संबंधित असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तिने वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्शन म्हणजे तथ्य संकलनाच्या पद्धती शोधून काढलेल्या आहेत. इतर शास्त्रांमध्ये जसं निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण आणि मग निष्कर्ष अशा संशोधनाच्या पायऱ्या असतात, त्याच पायऱ्या आम्ही लोकप्रशासनामध्ये सुद्धा वापरतो. मग जर त्यांना शास्त्राचा दर्जा दिला असेल तर लोकप्रशासनाला सुद्धा शास्त्राचा दर्जा देणं आवश्यक आहे, कारण त्यांनी सुद्धा त्यांचे स्वतःचे सिद्धांत मांडलेले आहेत. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो आपण आज लोकप्रशासनाचं स्वरूप बघत असताना हे 4 दृष्टिकोन अभ्यासलेले आहेत. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, सर्वांना समजलंय? थँक्यू. विद्यार्थ्यांनो, या अगोदर आपण लोकप्रशासनाचं स्वरूप बघितलं. मला माहिती आहे, विश्वास आहे मला की तुम्हाला नक्कीच समजलं असणार आहे आणि घरी जाऊन हे पुन्हा एकदा वाचायचं आहे. आणि जे काही मी ब्लॅकबोर्डवर लिहिते ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे. रनिंग नोट्स फार महत्त्वाच्या आहेत पहा कॉन्सन्ट्रेशनसाठी. आता आपण बघणार आहोत लोकप्रशासनाची व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय बरं? व्याप्ती म्हणजे एखाद्या विषयामध्ये अभ्यासले जाणारे घटक. प्रत्येक विषयाची व्याप्ती ठरलेली असते, म्हणजे मर्यादा ठरली आहे की एखादा विषय, समजा राज्यशास्त्र आहे तर याच्यामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे, लोकप्रशासन आहे तर याच्यामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. तर लोकप्रशासनामध्ये व्याप्तीच्या संदर्भामध्ये एक ठराविक मुद्दे मांडले आणि आपण त्यालाच गृहीत धरलं असं चालणार नाही. तर वेगवेगळे जे विचारवंत आहेत त्यांचे व्याप्तीच्या संदर्भातले दृष्टिकोन सुद्धा वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे इथे आपल्याला लोकप्रशासनाची व्याप्ती बघत असताना विविध विचारवंतांच्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. पहिला जो
मुद्दा आहे म्हणजे पहिला जो विचारवंत आहे तो म्हणजे हेनरी फेयॉल, ज्यांनी प्रशासनामध्ये अनेक प्रकारचे सिद्धांत मांडलेत. हा हेनरी फेयॉल जो आहे यांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये 5 तत्वांचा समावेश करायला सांगितलेला आहे. ही 5 तत्व म्हणजे कुठली? पहिला आहे नियोजन, ज्याला आपण प्लॅनिंग असं म्हणतो. विद्यार्थ्यांनो, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा जर आपण प्लॅनिंग केलं नाही तर आपलं आयुष्य स्पॉइल होऊ शकतं. आणि लोकप्रशासनामध्ये तर सार्वजनिक धोरणांशी संबंधित किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित अनेक प्रकारची कामं केली जातात. म्हणून फेयॉल असं सांगतो की सगळ्यात प्रथम नियोजन कुठल्याही कामाचं करणं महत्त्वाचं आहे. नियोजन हा घटक त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे संघटन. तुम्ही आता एखाद्या कामाचं नियोजन केलेलं आहे, परंतु हे जे काम आहे हे सार्वजनिक असल्यामुळे इथे अनेक व्यक्तींची गरज आहे. संघटन म्हणजे काय? समान उद्देशाची पूर्तता करण्यासाठी जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा त्याला आपण संघटन किंवा संघटना किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑर्गनायझेशन असं म्हणतो त्याला संघटन असं म्हणतात. म्हणून तो असं म्हणतो की नियोजनाप्रमाणे जी कार्य ठरलेली आहेत ती कार्य करण्यासाठी जेवढे काही विभाग स्थापन करणं आवश्यक आहे त्या सगळ्या संघटनांच्या कार्यांचाही समावेश केला पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आज्ञा. आपल्याला माहिती आहे लष्करी प्रशासनामध्ये ऑर्डरला किंवा आज्ञेला फार महत्त्व दिलं जातं. वरिष्ठाने दिलेल्या आज्ञामुळे जर त्या कनिष्ठाला मरण जरी स्वीकारावं लागलं तरी त्याला तेही ॲक्सेप्ट करावं लागतं. तो तिथे त्या आज्ञेचं उल्लंघन करू शकत नाही. लष्करी प्रशासनातला तेच आज्ञाचं तत्व जे आहे ते या लोकप्रशासनामध्ये घेतलंय. म्हणून वरिष्ठांना दिलेल्या आज्ञा कनिष्ठानं कोणत्याही परिस्थितीमध्ये पालन केल्या पाहिजेत. दिलेलं काम वेळेमध्ये पूर्ण केलं पाहिजे. म्हणून आज्ञेचं जे तत्व आहे ते प्रत्येक संघटनेमध्ये आवश्यक आहे असं फेयॉल सांगतो. चौथा जो आहे तो म्हणजे समन्वय, ज्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो. बघा नियोजनाप्रमाणे कामं करायची आहेत. कार्य करण्यासाठी संघटना निर्माण केल्यात. प्रत्येक संघटनेमध्ये वरिष्ठ ते कनिष्ठ अशी पदरचना निर्माण केली आहे. वरिष्ठाच्या आज्ञा कनिष्ठ फॉलो करतोय, परंतु काम करणारे जे कर्मचारी आहेत किंवा जे वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचारी आहेत यांच्यामध्ये सहकार्याची भावना असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्यामध्ये जर सहकार्य नसेल तर वेळ, श्रम आणि पैसा यांचं पूर्णपणे अपव्यय होण्याची शक्यता असते. आणि पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे नियंत्रण, कंट्रोलिंग ठेवणे. प्रत्येकाला आपल्या वरिष्ठाला जबाबदार राहून काम करावं लागतं. म्हणून संघटनेचा जो प्रमुख आहे हा संघटनेचा प्रमुख त्याच्या हाताखाली जे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची साखळी दिलेली असते त्यांच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवत असतो. वरिष्ठाला जर आपल्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवता आलं नाही तर संघटनेचा हेतू साध्य होऊ शकत नाही. अशा पद्धतीनं हेनरी फेयॉलनं नियोजन, संघटन, आज्ञा, समन्वय आणि नियंत्रण या 5 तत्वांचा समावेश लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये केलेला आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहेत का? ओके, जाऊया पुढे. आता हा जो मुद्दा आहे दुसरा, तर विलोबी नावाचा विचारवंत लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करत असताना 5 प्रकारच्या समस्यांचा अभ्यास करायला सांगतोय. या 5 प्रकारच्या समस्यांमध्ये पहिला आहे सामान्य प्रशासनासंबंधीच्या समस्या. सामान्य प्रशासनाच्या संबंधीच्या समस्या म्हणजे काय? तर सगळ्यात प्रथम काम करत असताना धोरण आपल्याला नेमकं काय ठरवायचं आहे, धोरण निश्चिती करायची आहे. ही धोरण निश्चिती महत्त्वाची आहे. किंवा प्रत्येक देशानं जे काही उद्दिष्ट किंवा हेतू साध्य ठरवलेला आहे त्या हेतूच्या पूर्णतेसाठी तुम्ही कशा पद्धतीचं धोरण राबवता हे फार महत्त्वाचं आहे. धोरण जर चुकलं तर पुढच्या सगळ्या अनेक गोष्टींचा विपरीत परिणाम सार्वजनिक हेतूवर होऊ शकतो. पुढचा जो मुद्दा आहे त्या धोरण निश्चितीप्रमाणे म्हणजे ज्या पद्धतीनं धोरण ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं कामाची वाटणी करणं किंवा कामाची विभागणी करणं. आता बघा व्यक्तीचा विकास जर साधायचा असेल तर फक्त एक काम करून चालणार आहे का? नाही. जर व्यक्तीचा विकास किंवा व्यक्तीला केंद्रीभूत आपण मानलं तर तिला आरोग्य, शिक्षण, तिचं शेतीविषयक जे काही आहे किंवा तिच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत, रस्ते, पाणी, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. मग विलोबी काय सांगतो की तुम्ही ही जी सगळी कामं आहेत, अनेक प्रकारची जी कामं करायची आहेत त्या कामाची विभागणी व्यवस्थित पद्धतीनं करणं आवश्यक आहे. पुढचा जो मुद्दा आहे की जे काम केलं जातंय किंवा जे काम केलं जाणार आहे त्या कामावर नियंत्रण किंवा देखरेख ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि
वेळोवेळी मार्गदर्शन होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जर वेळोवेळी योग्य मार्गदर्शन झालं नाही तर कामावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीनं पहिली समस्या त्यांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये स्पष्ट केली आहे. दुसरी जी समस्या आहे ती संघटनेसंबंधीची समस्या. आता इथे विद्यार्थ्यांना नीट समजून घ्या. संघटना म्हणजे तुम्हाला वेगळं काहीतरी वाटेल, तर शासनाची जी अनेक प्रकारची खाती आहेत किंवा जे वेगवेगळे विभाग आहेत किंवा जी महामंडळ आहे ज्याला आपण लोकनिगम म्हणतो, या सगळ्या प्रशासनाच्या संघटनाच आहेत. अनेक लोक जिथे एकत्र येऊन काम करतात, त्यांची कामं वेगवेगळी आहेत परंतु त्यांचा हेतू एकच आहे, तेव्हा आपण त्याला संघटना असं म्हणतो. मग ह्या संघटनेची बांधणी करत असताना प्रत्येक देशामध्ये विविध प्रकारच्या प्रशासकीय रचना निर्माण करणं आवश्यक आहे. जसं की आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पुणे, अमरावती, नाशिक असे प्रशासकीय विभाग तयार केलेत. मग ही प्रशासकीय रचना निर्माण करणं आवश्यक आहे. तुमच्या देशाच्या परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार शासकीय विभाग, उपविभाग यांची निर्मिती करणं, अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या संघटना निर्माण करत असताना ज्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होणार आहेत त्याचा अभ्यास सुद्धा लोकप्रशासनामध्ये केला जावा, त्याचं संशोधन करणं आवश्यक आहे असं विलोविला वाटतं. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन. आता संघटना निर्माण केल्यात आणि संघटनेमध्ये काम करणारा जर नोकर वर्गच नसेल, कर्मचारी वर्ग नसेल तर त्याला काही अर्थ राहणार नाहीये. म्हणून ह्या कर्मचारी व्यवस्थापनाविषयीच्या समस्येमध्ये तो असं म्हणतो की कर्मचारी वर्गाच्या भरतीच्या पद्धती ठरवून घ्या. भरतीचं एक स्वतंत्र प्रकरण आपल्याला लोकप्रशासनामध्ये पुढे अभ्यासायचंच आहे. तर मग ही भरती करण्याची प्रत्येक देशामध्ये पद्धती वेगवेगळी आहे. आता जवळजवळ लोकशाही व्यवस्था प्रत्येक देशानं स्वीकारलेली असल्यामुळे योग्यतेच्या पद्धतीचा आधार घेतला जातो. भारतात पण पाहावा तुम्ही, केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग असेल, या आयोगाच्या माध्यमातून आपण रिक्रुटमेंट करतो. दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामकाजाची ओळख होण्यासाठी किंवा त्यांच्या कार्यामध्ये त्यांना निपुणता निर्माण व्हावी म्हणून वेळोवेळी ट्रेनिंग देणं आवश्यक आहे, प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. समजा राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तुमची PSI या पदावर नेमणूक झाली तर तुम्हाला 1 वर्ष नाशिकला ट्रेनिंग दिलं जातं आणि मग ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही कामावर हजर होता तेव्हा कॉन्स्टेबलच्या कामापासून तुमच्या पदापर्यंतचं काम तुम्हाला त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये पूर्णपणे शिकवलं जातं. आणि हे ट्रेनिंग फक्त एकदा देऊन चालत नाही, तर सेवेच्या कालखंडामध्ये वेळोवेळी कामाचं अद्ययावत ज्ञान तुम्हाला मिळावं म्हणून प्रशिक्षणाच्या पद्धती ठरवून घेणं सुद्धा आवश्यक विलोबीला वाटतं. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे बढती, ज्याला आपण प्रमोशन म्हणतो. आता बढतीच्या पण पद्धती वेगवेगळ्या असतात. कधी ज्येष्ठतेच्या म्हणजे सिनियरिटीच्या आधारावर बढती दिली जाते, कधी गुणवत्तेच्या आधारावर बढती दिली जाते. तर कर्मचारी वर्गाचं मनोधैर्य आणि उत्साह वाढवण्यासाठी बढतीच्या तत्वाचा वापर करणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात म्हणजे निवृत्ती. तुमची जेव्हा भरती होते तेव्हा प्रत्येक देशानं काय केलेलं आहे की निवृत्तीची एक वयोमर्यादा ठरवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्मचारी वर्गामध्ये एक समस्या अशी असते की अधिकारी आणि मंत्री हे राजकारणातले असतात, राजकीय प्रमुख असतात आणि अधिकारी प्रशासकीय प्रमुख असतात. तर जर त्यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित झाला नाही तर संपूर्ण कामावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून विलोबीला सनदी नोकर वर्ग आणि मंत्री यांचे संबंध कशा पद्धतीचे असले पाहिजेत याचा अभ्यास करणं सुद्धा जास्त महत्त्वाचं वाटतं. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे साधन सामग्रीच्या समस्या. अनेक प्रकारची कामं प्रशासनाला करायची आहेत आणि ही विविध प्रकारची प्रशासकीय कार्य करण्यासाठी त्यांना योग्य त्या पद्धतीनं साधन सामग्रीचं वाटप होणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपण बघूया की मिलिटरीमध्ये समजा आपल्या देशाचं दुसऱ्या देशाशी युद्ध सुरू आहे. युद्धभूमीवर लढणाऱ्या सैन्याला जर कपड्यांचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, साहित्याचा म्हणजे हत्यारं त्यांना जी लागणार आहे, शस्त्र लागणार आहेत, त्याचा पुरवठा झाला नाही व्यवस्थित तर ते लढाई करू शकतील का? व्यवस्थित नाही. तशाच पद्धतीनं कर्मचाऱ्यांना ते ज्या खात्याच्या अंतर्गत काम करतायत तर आवश्यक असं साधन सामग्री, गुणवत्तापूर्वक साधन सामग्री त्यांना उपलब्ध होणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे आर्थिक समस्या. पैसा म्हणजे लोकप्रशासनाच्या रक्तवाहिन्यासारखं काम करतंय. आपण म्हणतो ना बोलीभाषेमध्ये की सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही. तशाच पद्धतीनं विलोबीला असं वाटतं की जर आपण कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली, जनतेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वीकारली तर शासनाला अनेक कामं करावी लागणार आहेत. आणि ही अनेक कामं करण्यासाठी शासनाकडे
पैशाचे सोर्स असणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून ही पैसा निर्मिती कशा पद्धतीनं करता येईल, महसूल कशा पद्धतीनं निर्माण करता येईल, तुमचं अंदाजपत्रक तयार करणं. अंदाजपत्रक तयार करणं हे फार अत्यंत महत्त्वाचं काम आहे. तुमचा जमा आणि तुमचा खर्च यांचा बॅलन्स योग्य पद्धतीने साध्य झाला तर ते अंदाजपत्रक आदर्श समजलं जातं. अंदाजपत्रकाच्या निर्मितीप्रमाणे प्रत्येक खात्यांना निधींचा पुरवठा करणं आणि व्यवस्थित रीतीनं त्या निधीचा त्या प्रॉपर कामावर वापर करणं, अशा पद्धतीनं विलोबी याने या 5 समस्यांचा अभ्यास. आणि फार महत्त्वाचे मुद्दे आहेत विद्यार्थ्यांनो, हे नीट लक्षात घ्या. सामान्य प्रशासनासंबंधीच्या समस्या, संघटनेच्या संबंधीच्या समस्या, कर्मचारी व्यवस्थापनाविषयीच्या समस्या, साधन सामग्रीविषयीच्या समस्या आणि आर्थिक समस्या. ज्यावेळी आपण एखाद्या विषयाचा अभ्यास समस्येपासून करतो तर निश्चितच आपल्याला त्याची उत्तरं सापडायला मदत होते. म्हणून विलोबीचा हा व्याप्ती संबंधीचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. कोणाला काही शंका असेल तर प्लीज तुम्ही विचारू शकता. ओके, काही शंका नाही, समजलंय? धन्यवाद. इथेच थांबूया आपण. पुढच्या लेक्चरमध्ये आपण लोकप्रशासनाच्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये ल्युथर गुलिचचा जो पोस्ट कॉर्प दृष्टिकोन आहे आणि दुसरे जे विचारवंत आहेत उर्वरित त्यांच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. थांबूया आपण इथे. ओके, थांबूया.